नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत रूममध्ये आहेत आणि त्यांच्या दोघांचं जोरदार भांडण सुरू झालेलं आहे. कला आणि अद्वैत एकमेकांवर आरोप करत असतात. अद्वैत म्हणत असतो की तू मुद्दाम केलेला आहेस, काय गरज होती मूर्ती घडवायला घ्यायची, म्हणजे असं आम्ही तुला कुठं सांगितलेलं होतं की तू मूर्ती घडवायला घे, मग तू कशाला पुढं करायचं होतं, असं अद्वैत कलाला बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ, मागच्या वर्षी तूच माझ्याकडे आलेला होता आणि मूर्ती बनवून दे म्हणून हातापाया पडत होता. तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की हे बघ, तुला त्यावेळेस पासेस हवे होते म्हणून तू माझ्याकडे आलेली होती आणि तू ही मूर्ती घडवलेली आहे. आत्ता तू मूर्ती घडवावीस असं काही आम्ही तुला सांगितलेलं नव्हतं, मग तू का तयार झालेली आहे. तेव्हा कला म्हणते की कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेव, जर मी मागच्या वेळेस तुला मूर्ती घडवून दिली नसती तर तू तोंडावर पडला असता, चांदेकरांच्या इज्जतीचं काय झालं असतं याचा विचार कर जरा. तेव्हा अद्वैत म्हणतो हो बरोबर आहे तुझं, खरंच म्हणजे मागच्या वर्षी जर मूर्ती घडली नसती तर चांदेकरांच्या इज्जतीचं काय झालं असतं, हा प्रश्न अद्वैत स्वतःच समोर उभा करतो. तेव्हा आता कलाला आयतच हातामध्ये खोलीत मिळालेलं असतं आणि कला मात्र बोलून घेत असते. कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, तू चुकत आहेस आणि ही गोष्ट मान्य करत जा कधीतरी. प्रत्येक वेळेस तुझंच खरं आहे, तूच खरं आहे हे जे तुझ्या मनात चालू असतं ना ते बंद करत जा, त्याच्यामुळं बाकीच्यांनाही तेवढाच त्रास होतो हे लक्षात असू देत जा तुझ्या. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, तरी पण मी म्हणतो की तुला गरज होती ना म्हणून तू आलेली आहे, नाही तर तू आली नसतीस, असं तो बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की ठीक आहे, मान्य कर आता. त्याचबरोबर तू ही गोष्ट मान्य कर, जर मी आली नसती तर काय झालं असतं. काही झालं तरी तुला असं वाटत आहे की प्रत्येक वेळेस तूच खरा असतोस, पण मी तुला मूर्ती घडवून दिली नसती ना तर तुला कळलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की कसं आहे, तुम्ही आमच्या घरात कोणीही मूर्ती बनवली म्हणून आम्ही त्याला बेडरूममध्ये आणून नाही ना ठेवत. हे जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे कला म्हणते की मी तुला मागे लागलेली नव्हती. तेव्हा अद्वैत म्हणतो कसं झालं माहिती आहे का तुला, प्रत्येक वेळेस असेच प्रॉब्लेम तू क्रिएट करत असते, आमच्या घरामध्ये प्रत्येक वेळेस गोंधळ निर्माण करत असते. आणि अद्वैत तिला म्हणू लागतो की तुला वाटत नसेल पण माझ्या चांगलं लक्षात आहे की तुझ्या डोक्यात नक्की काय चालू असतं ते, कारण तू प्रत्येक वेळेस असे वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट करते. तुझ्या बहिणीने तो लग्नात गोंधळ घातला आणि तू माझ्याबरोबर लग्न करून या घरात आलेली आहेस. तेव्हा कला म्हणते जर मी तुझ्याशी लग्न केलं नसतं ना तर बरं झालं असतं, सुखात राहिली असते, माझं कुटुंब, माझे आई बाबा यांच्याबरोबर मी आनंदात राहिली असते, हे कला बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय तुझं नक्की, तू प्रत्येक वेळेस माझ्यावरच काही घसरत असते. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ, मला तुझ्यावर घसरण्यामध्ये वगैरे अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि माझं आणि तुझं एकमत झालेलं आहे, कारण मलाही तुझ्याशी लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, एवढं लक्षात ठेव. हे कला स्पष्टपणे अद्वैतला बोलून दाखवत असते, त्याला सांगत असते काहीही झालं तरी आत्ता तू जे काय बोलत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर इकडे रोहिणी मात्र आता नैनाच्या रूममध्ये आलेली असते. रोहिणी म्हणत असते की नैना, तुझ्या लक्षात येते का, वरचेवर कलाचं पारडं आता जडच होत चाललेलं आहे. आता बघ सणवार येणार आहेत आणि पुन्हा कलाचं पारडं वरती जाणार आहे, तुझ्या लक्षात येते का, असं ती बोलत असते. तेव्हा इकडे नैना म्हणत असते म्हणजे मॉमीनला तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर ती म्हणते की कसं आहे, तुझं पारडं तर आपण जड करू शकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कलाचं पारडं आपण रिकामा करू शकतो. नैना म्हणते म्हणजे काय करायचं आहे. कसं आहे, सरोज वहिनी पण आता काही लक्ष घालत नाहीये, तिला पण काही इंटरेस्ट राहिलेला नाहीये, त्यामुळं मला आता काहीतरी केलं पाहिजे तरच त्या कलाचं पारडं हे खाली जाऊ शकतं, असं रोहिणी नैनाला सांगत असते. नैना म्हणत असते की काय करावं लागेल त्यासाठी. नैना मूर्ख असते, तिला एवढीही अक्कल नसते की आपण आपल्याच बहिणीच्या विरोधात कारस्थान करत आहोत आणि मूर्खासारखं जे तिला रोहिणी सांगेल त्या गोष्टी ती मात्र शांतपणे ऐकत असते. रोहिणी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, आता काही झालं तरी तुला आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे मी जे सांगेल ते करायचंय उद्या. तेव्हा नैना म्हणते की हो चालेल. आणि नैना मूर्खासारखा आता कलाला कमी लेखण्यासाठी, कारण आता कला मूर्ती घडवणार आहे, जर कलाने मूर्ती घडवली तर चांदेकरांच्या घरचा तिचा मान वाढणार आहे, या सगळ्या गोष्टी रोहिणी तिला सांगत आहे. आणि नैनाला तेच खरं वाटत आहे, कारण नैनाला स्वतःहून असं काही करायचंच नाहीये आणि जे काय बाकीचं करत आहे त्याच्यावर मात्र तिला गोंधळ घालायचा आहे, हे सगळं घडत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा नैना मात्र विचारही करत नाही, तिला असं वाटतही नाही की आपण सारासार विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा, तिला या गोष्टीची जराशीही जाणीव नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा सुरू असतं तेव्हा मात्र नैनाला वाटत नाही की या सगळ्यामुळं आपण आपल्याच कुटुंबाच्या विरोधात जात आहोत, आपल्या आईवडिलांना या सगळ्याचा त्रास होतोय, आपल्या बहिणीला त्रास होतोय. रोहिणी मात्र तिच्या स्वार्थासाठी हे सगळं करत असते. आणि इकडे
नैनाला मात्र जराही वाटत नाही की या सगळ्याचा परिणाम आपल्या आईवडिलांनाही भोगावा लागेल. तिच्या डोक्यातही येत नाही त्या गोष्टी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून खाली आलेली असते आणि ती आबांशी बोलत असते. अद्वैतही तिथं आलेला असतो, कारण कलाने अद्वैतला चॅलेंज दिलेलं असतं की बघ, आज तुला मी दाखवते काय करू शकते ते, असं कलानेच अद्वैतला चॅलेंज दिलेलं असतं. आणि तिनं म्हणालेलं असतं की तुला मी आता दाखवणार आहे की मी काय करू शकते. आणि नेमकं आता कला तेच करण्यासाठी अद्वैतला आता सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडणार असते. ती आलेली असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की अद्वैत, कसं आहे आबा, तुम्हाला सांगू का अद्वैत, आज आपल्याला मूर्ती बनवण्यासाठी माणसं येणार आहेत रे. आणि आबा तुम्हाला सांगू का, मागच्या वेळेस गणपतीची मूर्ती बनवायची होती ना, त्यावेळेस चांदेकरने काय मदत केली आहे मला, खरंच म्हणजे विचारच करू शकत नाही इतकी मदत त्याने मला केलेली आहे. तेव्हा आबा म्हणतात काय सांगतेस. तेव्हा अद्वैत आबांना कला सांगू लागते की तुम्हाला काय सांगू आबा, अद्वैत काय चिखल मळत होता माहिती आहे का ती मूर्ती घडवण्यासाठी. खरंच मनापासून तो करत होता. अगदी रॉकेटसुद्धा मला म्हटला की चांदेकर खरंच सोन्याचा माणूस आहे. कारण एवढंही झालं तरी दाजी मात्र जराही लाज बाळगत नाही आहेत किंवा जराही त्यांना कमीपणा वाटत नाही आहे, मनापासून काम करतात. हे सगळं कला आबांना सांगत असते. अद्वैत म्हणत असतो कधी म्हणाला रॉकेट. तेव्हा कलाच म्हणते बघितलं का आबा, म्हणजे चांदेकरच्या लक्षातही नाही की त्याने कधी काय बोललेलं आहे, म्हणजे त्याला आठवतही नाही की त्याने काय बोललेला होता. खरंच देव माणूस आहे, तो सोन्याचा माणूस आहे. जे रॉकेट बोलला ना ते खरंच आहे, असं कला आबांना सांगत असते. आणि अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, आज आपल्याला आपल्या घरची मूर्ती बनवायची आहे तर तू मला मदत करणार आहे. असं अद्वैत आणि कला यांचं बोलणं चाललेलं असतं. आबा म्हणतात काय अद्वैत, खरं सांगते का सुनबाई. तेव्हा अद्वैत म्हणतो हां असेल. आणि कला म्हणते बघ, तुला मी म्हणलं होतं ना, मी ठरवून तुझी वाट लावणार आहे आणि लावली तुझी वाट. आता तू मला मदत करण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही, असं कला अद्वैतला सांगत आहे. अद्वैतला धक्काच बसलेला आहे की म्हणजे आता पुन्हा हे मला चिखल मळायला लावणार आहे, सगळं करायला लावणार आहे, नक्की काय आहे हिच्या डोक्यात, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि त्यानंतर मात्र अद्वैत इकडे विचार करू लागतो की हे सगळं काय होऊन बसत आहे, या सगळ्याचा उलटाच परिणाम होत आहे. हिनं तर बोलली होती की आबांच्या समोर बघ तुझी कशी वाट लावते, आणि हिनं खरंच माझी वाट लावलेली आहे. आणि कला मात्र अद्वैतला बोलूनही दाखवत असते, बघितलं ना कशी वाट लावली तुझी, तुला खूप वाटत होतं ना, तू खूप हुशार आहेस, पण मी ठरवून तुला सांगितलं होतं मी तुझ्या बाबतीत हे करणार आहे आणि ते मी केलेलं आहे, असं कला सांगत असते. त्यानंतर मात्र इकडे अद्वैत मात्र आता त्याच्याकडे काहीच पर्याय नसतो. कलाने जे सांगितलेलं आहे, आज लोक येणार आहेत मूर्ती बनवण्यासाठी आणि अद्वैत कलाची मदत करणार आहे, हे मात्र ऐकण्याशिवाय अद्वैतकडे कोणताही पर्याय उरत नाही. आणि कला मात्र खूप आनंदात असते. आणि आबा म्हणत असतात की चला, मागच्या वर्षी देवी आईच्या मूर्ती घडवण्यासाठी या दोघांची भेट झाली आणि हे दोघंच आता जन्मासाठी एकत्र आले. आता त्यांचा सुखाचा संसार या वर्षीच्या देवी आईच्या उत्सवापासून सुरू होऊ दे, हे सगळं जेव्हा आबा म्हणत असतात. आणि त्याचवेळी रजनीही तिथं असते. रजनीला मात्र कला अद्वैतचं हे भांडण ऐकून मात्र हसू येत असतं. आणि अद्वैतला कला म्हणते की चल चांदेकर, लोक आलेले आहेत बाहेर, सामान आपल्याला उतरवून घेतलं पाहिजे, असं म्हणत कला हे अद्वैतला घेऊन जाऊ लागते. आबा मात्र हसतच असतात. आबांना कला अद्वैतचा दोघांचा सुखाचा संसार बघायचा असतो. काही झालं तरी चांदेकरांचा अद्वैत हा वारस आहे, एवढा सगळा बिझनेस एक हाती सांभाळत आहे. बाहेर कलाने सामान मागितलेलं असतं मूर्ती घडवण्यासाठी, सगळं साहित्य, कलर, माती, सगळ्या गोष्टी आलेल्या असतात, कामगारही आलेले असतात. आणि कला अद्वैतला आता मदतीला घेऊन पुढचं काम करणार असते. अद्वैत कलाची मदत तर करणार असतो, कारण त्याच्याकडे कोणता ऑप्शनच ठेवलेला नसतो. तेव्हा अद्वैत म्हणतो कलाला की आबांच्या समोर तू हे मुद्दाम केलंस ना, हे सगळं नाटक केलंस ना. तेव्हा कला म्हणते मी तुला काल रात्री सांगितलं होतं, बघ तुझी कशी जिरवते, आणि मी आज जिरवलेली आहे तुझी. अद्वैत म्हणतो हे सगळं मुद्दाम करते ना, जाणून बुजून करतेस ना. तेव्हा कला म्हणते की कसं आहे, चांदेकरांच्या घरची मूर्ती घडवायची आणि त्यात तू घडवायला असलास म्हणून काय झालं, तू तर स्वतः चांदेकर आहे ना, तेवढंच तुला पुण्य मिळेल, असं कला अद्वैतला सांगत असते. आणि इकडे पाठीमागं रजनी आणि आबा पण आलेले असतात. अद्वैतला मात्र माहितीच नसतं की पाठीमागून आबा पाहत आहेत. आणि अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की तू हे मुद्दाम करत आहे, जाणून बुजून करत आहे. तेव्हा कला म्हणत असते की मी ठरवलेलं होतं तुझी मदत घ्यायची आणि तुला दाखवून द्यायचं आहे की तू आबांच्या समोर किती चांगलं वागू शकतो, म्हणून हे केलेलं आहे, असं स्पष्टपणे कला अद्वैतला सांगत असते. आबा म्हणतात की रजनी बघितलंस का गं. तेव्हा रजनी म्हणते हो ना आबा. आबा म्हणतात की आता त्यांचा सुखाचा संसार झालेलाही मला पाहायला मिळेल. आबांना मात्र खूपच छान वाटत असतं. आबांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी
मला आता या दोघांचा संसार पाहायचा आहे असं आबांचं म्हणणं असतं. इकडे आता अद्वैत आतमध्ये आलेला असतो आणि तो काम करत बसलेला असतो आणि कला नारळ फोडत असते, परंतु कलाला काही नारळ फोडता येत नसतो. अद्वैत तिच्याकडे पाहत राहतो आणि हसत असतो. अद्वैतला खूप छान वाटत असतं, कारण कला तोंडावर पडत आहे आणि कलाला कोणतं तरी काम येत नाही आहे आणि अद्वैत मुद्दामच असे खोटे खोटे जोक तिथे ऐकत आहे असं दाखवत असतो आणि तिच्याकडे पाहून हसत असतो. ही गोष्ट मात्र कलाच्या चांगलीच लक्षात येते. अद्वैत मुद्दाम करत आहे, आपली टर उडवत आहे, ही गोष्ट काही कला विसरत नाही. कलाच्या लक्षात आलेलं असतं की अद्वैतनं हे सगळं मुद्दामूनच केलेलं आहे आणि तो माझ्याकडेच बसून बघून हसत आहे. कलाला राग येतो आणि कला अद्वैतच्या पुढे जाते आणि त्याच्यासमोर तो नारळ पकडते आणि त्याला म्हणते घे. तर कला अगदी तोंडाने बोलत नाही तर हो म्हणून त्याला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, कसं आहे माहिती आहे का, मला कोड लँग्वेज कळत नाही, तू शब्दांची भाषा मला कळते, शब्दांची भाषा बोल. तेव्हा कला म्हणते की हो, हा नारळ घे. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू मला श्रीफळ देतेस? कला म्हणते नाही, मी तुला नारळ देते आणि मला माहिती आहे तू आत्ता माझ्याकडे बघूनच हसत होता, तुला बघायचं होतं ना मला नारळ फोडता येत नाही आहे म्हणून तू हसत होता. तेव्हा कला म्हणते की हे बघ. असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणतो, मी तुझ्याकडे बघून का हसू, मी जोक बघत होतो आणि हसत होतो. तेव्हा कला म्हणते तू खोटं बोलतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो, कसं आहे, कला खरेला सगळं येतं असं कलाला वाटत असतं, आता तू मान्य कर की तुला नारळ फोडता येत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का, हा नारळ तुझ्या डोक्यात फोडला तर? तेव्हा कला म्हणते, मी नारळ फोडत होते ना इतक्या वेळ, तेव्हाही माझ्या डोक्यात हे चालू होतं की हा नारळ जर मी चांदेकरच्या डोक्यात फोडला तर. अद्वैतला कला मात्र तिथे बोलायला ऐकत नसते. अद्वैत ही मात्र तिला अजिबात ऐकत नसतो, तोही तेवढाच तिला पुरून उरत असतो. दोघांचं चांगलंच भांडण चाललेलं असतं. कला म्हणत असते की चांदेकर मला फोडून हवा आहे. तेवढ्यात आबा आलेले दिसतात. कलाला मात्र माहीत नसतं की आबा पाठीमागून आलेले आहेत. अद्वैत मात्र कलाकडे पाहून चांगलं बोलायला लागतो. कला म्हणते, अचानक ह्याला काय झालं? आणि मग आबा तिथं आलेले असतात. अद्वैत म्हणतो, नारळ फोडून देऊ का खाऊन देऊ, मला नारळ खाऊताही येतो. कला म्हणते, नाही मला फोडून हवा आहे. अद्वैत म्हणतो, चल. कला मात्र विचार करू लागते की अचानक एवढा भांडणारा हा चांदेकर एवढा माझ्याशी इतक्या वेळ वाद घालत होता आणि अचानक काय झालं, हा एवढा चांगला कसं काय वागायला लागला, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला म्हणते की नक्की चांदेकर काय झाले? तेव्हा अद्वैत म्हणतो की चल तुला नारळ फोडून हवाय ना, मी देतो ना नारळ फोडून, चल लवकर. असं म्हणत अद्वैत कलाला घेऊन नारळ फोडण्यासाठी जाऊ लागतो. आता वरून रोहिणी आणि नैना ज्या बिनकामाच्या असतात त्या पाहतच असतात. तेव्हा रोहिणी म्हणते, बघितलं ना काय चाललंय. तेवढ्यात सरोज तिथं आलेले असते. अद्वैत म्हणालेला असतो की मी तुला नारळ फोडून देतो, खाऊन देऊ का, हे सगळं विचारत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सरोजला राग येतो. सरोज तिथून निघून जाते आणि अद्वैत आणि कला दोघंजण किचनमध्ये येतात. अद्वैत कलाला आता नारळ फोडून देत असतो, कारण कलाला नारळाच्या वड्या बनवायच्या असतात. आणि रोहिणी इकडं नैनाचे कान भरू लागते. ती नैनाला म्हणत असते की नैना, आता मी तुला जे काय सांगते ना ते सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आणायचं, ते प्रश्न तिला विचारायचे आणि ते सगळं रेकॉर्ड करायचं आहे ते आणि घेऊन यायचं. बघ आपण त्या कलाचा कसा बँड वाजूया, असं रोहिणीने ठरवलेलं असतं. आता अद्वैत कलाला नारळ फोडून देतो आणि कलाला म्हणत असतो, तू मान्य कर ना तुला नारळ फोडता येत नाही. कला म्हणते, हो चांदेकर, मी मान्य करते बाबा, मला नारळ फोडता येत नाही, पण आधी मला फोडून दे. मग अद्वैत कलाला नारळ फोडून देतो आणि तिला म्हणतो की हा घे, आता फोडलाय ना मी. आणि तेव्हा कलाला पण भारी वाटत असतं, कारण फायनली अद्वैतने तिच्या हाताखाली काम केलेलं आहे. या गोष्टीचा आनंद कलाला होत असतो. कला आणि अद्वैतचं मात्र मस्त चाललेलं असतं. दोघं एकमेकांची टर उडवत असतात, एकमेकांबद्दल वाईट साईड बोलत असतात. त्यांना एकमेकांबद्दल काहीही बोलायचं असतं आणि कसंही वागायचं असतं हे मात्र त्यांचं सुरूच असतं. इकडे नैनाला आता रोहिणी सांगते की जा आणि त्या कलाला मी जे काय सांगत आहे ना ते सगळं बोलून ये, असं रोहिणीने आता सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता नैना ही तिकडे कलाकडे येते आणि कलाशी बोलू लागते. कलाला म्हणत असते की मला ना तुला विचारायचं आहे, म्हणजे तुझ्या डोक्यात हे कसं येतं की आज नारळाच्या वड्या करायच्या आहेत. तेव्हा कला म्हणते की काय नाही असंच, पण मला कळत नाही आहे कला की सरोज मामी तुझ्याशी एवढं वाईट बोलत असतात, तुझ्याशी एवढं वाईट सगळं करत असतात, तरीही तू त्यांच्याशी एवढं चांगलं कशी वागू शकतेस गं, म्हणजे माझ्या लक्षातच येत नाही आहे ना, म्हणून मी तुला विचारते. तेव्हा कला म्हणते की कसं आहे, त्यांच्या मनात राग आहे आणि त्या एक आई आहे, त्यांच्या मुलाच्या मनाविरुद्ध गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना थोडंसं वाईट वाटणं साहजिक आहे. कसं आहे, त्यांनाही उत्तर देऊ शकते मी उलट, पण मला ते द्यायचं नाही आहे. एक ना एक दिवस त्यांच्यात बदल होईल ह्या आशेवर मी आहे, असं कला प्रांजळपणे नैनाला सांगत असते. पण कलाच्या डोक्यात जराही नसतं की ही नैना पुढे काय वाट लावणार आहे याची कलाला कल्पनाही नसते. आणि नैनाने समोर रेकॉर्डिंग ऑन केलेलं असतं आणि मूर्ख कला त्या मोबाईलकडे पाहती नाही. तिच्या डोक्यातही येत नाही की हे सगळं काय चालू आहे, या सगळ्यामुळं काय परिणाम होणार आहे, या गोष्टी नैनाच्या लक्षातही आलेल्या नसतात. आणि आता इकडे
रोहिणी मात्र मूर्खपणा करायला गेलेली असते. ते रेकॉर्डिंग घेऊन आता त्यातला भाग एडिट करून ती तो मोबाईल घेऊन आता इकडे सरोजकडे येते आणि म्हणते की सरोज वहिनी, तुझं काय चाललंय, तुझ्या लक्षात येतंय का? तू जरा बघ नक्की काय चाललेलं आहे, कारण काहीही झालं तरी तुझ्या लक्षात येत नाहीये की ती मुलगी कोणत्या थराला जाऊ शकते. तुझ्या लक्षात आले का? असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता सरोजला म्हणते की तुझ्याकडे खूप पॉवर आहे, तुला काय करता येतंय ना ते जरा बघ, असं ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता कलाच्या घरी काही गुंड घुसलेले आहेत आणि ती गुंड लोक आहेत ती कलाचं घर उद्ध्वस्त करू लागलेली आहेत. आणि तेव्हा ते सांगतात की तुम्ही आमच्या घराचे हप्ते दिलेले नाहीत कर्जाचे, म्हणून हे सगळं सुरू आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र त्यांना धक्का बसलेला असतो. काहीही झालं तरी त्यांच्या डोक्यात हेच सुरू असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता ते गुंड तिथं आलेले आहेत आणि त्याचबरोबर धक्काबुक्कीही चालू आहे. कलाच्या बाबांना दम देत आहेत. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे कलाला माहितीही नसतं की तिच्या घरी नक्की काय वाढून ठेवलेलं आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कलाचे आई बाबा दोघंही म्हणत आहेत की हो आमचं काय चुकलंय, पण ती लोक ऐकायलाच तयार नसतात, कारण त्या लोकांना ठरवून तिथं पाठवलेलं असतं आणि हे सगळं त्याच पद्धतीनं घडत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत आणि कला आता तिथे येतात आणि जेव्हा अद्वैत त्यांना म्हणतो की मी चौकशी केलेली आहे, कारण त्या लोकांकडून मला कळलेलं आहे की असं काहीही झालेलं नाही. हे जेव्हा अद्वैत पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. म्हणजे यानमागे नक्कीच कोणीतरी आहे. तुमची मुलगी बोलते ते खरं आहे, तिने 2 हप्ते आगाऊ भरलेले आहेत, मग असं अचानक का झालेलं आहे? हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा मात्र अद्वैतलाही धक्का बसलेला असतो. आणि इकडे सरोजला फोन करून त्या माणसाने सांगितलेलं असतं मॅडम तुम्ही जे सांगितलेलं आहे ते काम झालेलं आहे. सरोजने आता एवढी मोठी वाट लावून घेतलेली आहे स्वतःची. अद्वैत स्वतः आता लक्ष घालायला तिथे गेलेला आहे आणि सरोजची मात्र खूपच वाट लागणार आहे. थँक्यू.